मलकापूर परिसरात महिलांसाठी पौष्टिक केक प्रशिक्षण, स्वावलंबनाकडे एक पाऊल. नगरसेविका सौ गीता पाटील यांचे प्रतिपादन. मलकापूर परिसरातील महिलांच्या कौशल्य विकासाला चालना देत त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने श्रीमती यमुनाताई पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पौष्टिक केक बनवण्याचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन मलकापूर नगर परिषदेच्या नगरसेविका सौ गीता बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी बोलताना नगरसेविका गीता पाटील म्हणाल्या की महिलांनी अशा प्रकारचे पौष्टिक केक प्रशिक्षण अंगीकारून त्यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवणे आवश्यक आहे. नवनवीन पाककलेच्या माध्यमातून अधिक ज्ञानग्रहण करता येते आणि अशा कार्यशाळा महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मोलाच्या ठरतात. त्यामुळे महिलांनी अशा उपक्रमांचा लाभ घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की नवीन कला आत्मसात करणे अत्यंत आवश्यक असून त्यातूनच महिलांना नवे कौशल्य, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची दिशा मिळते. महिलांच्या कौशल्य विकासाला चालना देत त्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. श्रीमती यमुनाताई पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून भविष्यातही विविध सामाजिक आणि कौशल्य विकास उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रशिक्षण कार्यशाळेत सौ स्नेहा भाट यांनी महिलांना गहू, नाचणी यासारख्या पौष्टिक घटकांपासून आरोग्यदायी केक कसा तयार करावा याचे सविस्तर मार्गदर्शन केले. केवळ चविष्ट नव्हे तर पौष्टिक आणि आरोग्यदायी केक बनवण्याचे विविध प्रकार त्यांनी प्रात्यक्षिकातून प्रत्यक्ष दाखवून दिले. महिलांनीही या प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला समन्वयक जयश्री देसाई, प्रशिक्षक कोमल भोसले, सौ स्नेहा भाट यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या वतीने नगरसेविका पदावर निवड झाल्याबद्दल सौ गीता पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन जयश्री देसाई आणि कोमल भोसले यांनी केले. घेताय मी व्हिडिओ करतेय. चला आता कोण कापणार असेल कापा. घेताय मी व्हिडिओ करतेय. चला आता कोण कापणार असेल कापा. तुम्हाला खूप छान वाटलं. केकचं प्रशिक्षण हे उत्तम होतं. केक पण खूप टेस्टिक होता आणि मॅडमनी खूप सोप्या पद्धतीने आणि घरगुती पद्धतीने कसा केक बनवता येईल तो अगदी छान पद्धतीने आम्हाला सांगितलं. म्हणजे घरी उपलब्ध सामग्रीमध्ये तुम्ही हेल्दी केक आता बनवू शकता. हो हो नक्की. येस, थँक्यू. माझे नाव पूनम पाडळकर. आज केकचं जे वर्कशॉप झालं ते मॅडमांनी खूप छान पद्धतीने आम्हाला शिकवलं. प्लस ऑर्गॅनिक किंवा हेल्दी कसं बनवायचे केक हे आम्हाला छान पद्धतीने त्यांनी शिकवलं आम्हाला. नमस्कार, मी डॉक्टर रोहिणी कारंडे. आज श्रीमती यमुनाताई पाटील चॅरिटेबल ट्रस्ट करून आयोजित केलेल्या केक शिबिरमध्ये आम्ही उपस्थित होतो. बट मॅडमनी अगदी खूप छान सोप्या पद्धतीने हेल्दी केक कसा बनवायचा ह्याच्या रेसिपी खूप छान सांगितल्या. त्यांची सांगण्याची पद्धत अगदी खूप सोपी होती. घरात अवेलेबल असलेल्या सगळ्या गोष्टींपासून आपण केक बनवू शकतो. माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. केक वर्कशॉपमध्ये स्नेहा मॅडमनी कमीत कमी साहित्यात किंवा घरगुती अवेलेबल असलेल्या साहित्यात कसा जास्तीत जास्त छान केक बनवू शकतो हे आम्हाला शिकवलं. त्यामुळे माझा एक्सपिरियन्स पर्सनली खूप छान होता. आम्ही इथे महिलांनी सगळ्यांनी श्रीमती यमुनाताई पाटील चॅरिटेबल यांच्या कोल्हापूरतर्फे केकचं वर्कशॉप आम्हाला शिकवण्यात आलेलं आहे. ते मॅडमने आम्हाला इतकं खूप छान आम्हाला शिकवण्यात आले की जे घरात आपल्या जे वस्तू आहेत त्यातून आम्ही केक आपण कसा बनवू शकतो, आपल्या मुलांना जे पौष्टिक आहार आहे त्या कसा आपण मुलांना देऊ, त्यातून आम्हाला मॅडमने खूप छान आम्हाला रेसिपी दाखवल्या आहेत. त्यामुळे मॅडमचा आम्ही धन्यवाद. सौ गीता बाबासाहेब पाटील. आज जो इथे पाटील मळ्यामध्ये यमुनाताई चॅरिटेबल ट्रस्टमार्फत जो काही 1 दिवसाचा केकचा जो बनवण्याचा जो काही म्हणजे 1 दिवसाचं प्रशिक्षणच म्हणा त्याला जो घेतलेला आहे तो म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला लाभलेला आहे. प्रथमच हे प्रयोग आपण इथं केलेला आहे. सगळ्या स्त्रियांनी ह्याच्यामध्ये सगळ्यांनी महिलांनी सहभाग घेतलेला आहे आणि खूप काही शिकण्यासारखे ऑर्गॅनिक आणि घरच्या घरी मुलांनाही खूप सोप्या पद्धतीने पटकन त्या बनवून देऊ शकतात
अशा पद्धतीचं हे प्रशिक्षण भेटलेलं आहे. अशा पद्धतीचंच प्रशिक्षण हे फक्त केकच नाही की इतर पदार्थाचं सुद्धा ह्यांनी आयोजन करावं असं मी त्यांना विनंती करते. आणखीन हे जे प्रशिक्षण आहे उत्सवमध्ये पाटील मळ्यामध्ये घेतात हे ठीक आहे, पण इतर ठिकाणीही घ्यावं असं मी त्यांना विनंती करते. त्यासाठी पुढच्या ह्याच्यासाठी माझ्याकडून आणि ह्या सगळ्या महिलांच्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. छान झालं. खूपच छान झालं. खूपच छान झालं, मस्त मस्त एक्सपिरियन्स होता, नॉलेजेबल होता. थँक्यू. छान सुंदर झालं. खूप छान झालं. खूप छान झालं. खूप छान होतं. छान होता एक्सपिरियन्स. खूप छान होतं वर्कशॉप आणि एक्सपिरियन्स पण खूप छान आला. वर्कशॉप पण खूप छान होतं. खूप छान होता एक्सपिरियन्स आणि मॅडमबद्दलचं आमचं प्रेम. थँक्यू मॅडम. खूप छान होता.